नमस्कार. श्री स्वामी समर्थांचे नाव मुखात घेऊन आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा प्राप्त होण्यासाठी विशेष उपाय आपण करत असतो. आपल्याला आता उद्याच्या गुरुवारपासून आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा. त्यामुळे काय होईल, तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात समृद्धी येण्यासाठी व इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. याने तुमचे 2024 हे वर्ष खूप सुखाचे, समाधानाचे व अतिशय चांगले जाणार आहे. कारण नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी, उद्या नवीन वर्षाची, इंग्रजी नवीन वर्षाची जी सुरुवात झाली त्यानंतरचा हा पहिला गुरुवार आहे. या पहिल्या गुरुवारी तुम्हाला एक असे छोटासा उपाय करायचा आहे, पण तो इतका प्रभावशाली आहे की तो तुम्हाला त्याचे अगदी इच्छित फळ मिळणार. बघा, आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी, घरातील दारिद्र्यता कमी होण्यासाठी व घरात अखंड लक्ष्मी स्थिर होण्यासाठी, तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमचा मेन दरवाजा हा कायम सतत स्वच्छ ठेवला पाहिजे. कारण त्यामुळे काय होतं, तुमच्या जीवनाचं एक म्हणजे आपला जो मेन दरवाजा असतो म्हणजे मुख्य प्रवेशद्वारामधूनच माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत असते. तसंच तुमच्या घरामध्ये नकारात्मकता, सकारात्मकता ज्या काही गोष्टी तुमच्या घरात प्रवेश करतात त्या देखील मेन दरवाजामध्ये. जर तुमच्या घरामध्ये सतत सकारात्मकता यावी किंवा माता लक्ष्मीचं तुमच्या घरामध्ये आगमन व्हावं, ती तुमच्या घरामध्ये टिकून राहावी, तुमच्या घरावर तिची कृपादृष्टी राहावी, यासाठी तुम्हाला काय करायचंय तर आपलं जे मेन प्रवेशद्वार आहे ते कायम स्वच्छ ठेवायचं. म्हणजे जे प्रवेशद्वार असतं ते रोज आपल्याला पुसायला वेळ मिळतो असं नाही. मग पौर्णिमा, अमावास्या, गुरुवार, मंगळवार असे जे काही दिवस असतात त्या दिवसाला तरी आपण आपलं प्रवेशद्वार स्वच्छ ठेवायचं. म्हणजे वर जर काही जाळी जळमट असतील तर ती काढायची. प्रवेशद्वारावर एक फडका मारायचा, त्यावर लाल कुंकवाने स्वस्तिक काढायचं, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं. या काही ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला कायमच आपल्या प्रवेशद्वारावर करायला हव्यात. तरच आपल्या घरामध्ये सतत सकारात्मकता राहून आपल्या घरामध्ये सतत माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला केल्याच पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं असतं तर दरवाजावर एक तोरण लावायचं. आता खरं दरवाजावर एक तोरण आंब्याचं किंवा आंब्याच्या पानांचं किंवा तुम्हाला हे कवड्यांचं जे तोरण मिळतं ना ते लावायचं. त्यामुळे आपल्या घरावर माता लक्ष्मीची सतत कृपादृष्टी राहते. आणि दरवाजाला एक सुगंधित अत्तर लावायचं. हे कायम सतत आपण आपल्या मेन प्रवेशद्वारावर करायचं. कारण यामुळे घरामध्ये सकारात्मकता म्हणजे सकारात्मकता आत येते आणि नकारात्मकता बाहेर जात असते. त्यामुळे या गोष्टी कायमच कराव्या. आणि काय करायचं, संध्याकाळी तिन्ही सांजेला जेव्हा आपण आपल्या देवासमोर दिवा लावतो म्हणजे 6:30 ते 7:30 या वेळेत तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजे उंबरट्याच्या बाहेर मातीच्या पणतीमध्ये मोहरीचं तेल घालून एक दिवा लावायचा आणि त्या दिव्यामध्ये एक फूल असलेली लवंग घालायची. हे सतत तुम्हाला 42 दिवस करायचं आहे. हे उद्याच्या गुरुवारपासून सुरू करून 42 दिवस तुम्हाला हे करायचं आहे. काय करायचं तर तो मोहरीच्या तेला, आणि जर तुमच्याकडे आता मोहरीचं तेल नाही तर मग काय करायचं तर मोहरीचं तेल नसेल तर तीळ तेल घालायचं आणि त्यामध्ये एक चिमूट मोहरी घालायची. पण सहसा मोहरीचंच तेल असावं, कारण यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची तुमच्या घरावर कृपादृष्टी राहते. पण तुमच्या घरामध्ये जे पितर अतृप्त आत्मे म्हणजे पितर जे काही तुमच्या घरामध्ये पितरांचा जो काही वास आहे ते देखील तृप्त होतात. म्हणून पितरांसाठी आणि माता लक्ष्मीसाठी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा उंबरट म्हणजे जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश करत असता तेव्हा तुमच्या उजव्या हाताला तो दिवा तुम्हाला लावायचा आहे. 6:30 ते 7:30 या वेळेतच तो तुम्हाला दिवा लावायचा आहे. यामुळे तुमच्या घरावर म्हणजे खूप चांगला प्रभाव पडतो. त्यामुळे
घरात माता लक्ष्मीची कृपा दृष्टी राहते, तिचा आशीर्वाद राहतो आणि आपल्या घरातले जे पितर आहेत ते देखील खूप आनंदी राहतात। आणि पितर ज्या वेळेला बघा आपल्या घरावर आपल्या पितरांची जेव्हा कृपा आशीर्वाद राहतो, त्या वेळेला आपल्या घरामध्ये जे काही सतत भांडणं किंवा क्लेश आणि काही जे आपल्या घरावर संकट येत असतात ना, ती संकट कमी होतात, कारण आपल्याला पितरांचा आशीर्वाद लाभणं खूप गरजेचं असतं। म्हणून त्या दिवशी आपल्याला काय करायचंय, उद्याच्या गुरुवारपासून आपल्याला 42 दिवस हा उपाय करून बघायचा आहे। तुम्ही हा उपाय करून बघा, तुम्हाला काय अनुभव येतो, कारण याचा चांगलाच अनुभव येतो। कारण मी हा दिवा रोज लावते, माझ्या दरवाजाच्या बाहेर मी हा दिवा रोज लावते, त्यामुळे तुम्ही देखील हा अनुभव घ्या की काय आपल्याला अनुभव येतो। कारण हे छोटे उपाय असतात, पण ह्याचे अनुभव मात्र खूप चांगले येतात। तर उद्या गुरुवारपासून आपल्याला आणि एक 5 गुरुवार असा एक उपाय करायचा आहे। बघा काय करायचंय, तर आंब्याची पानं घ्यायची। आंब्याची पानं ही पूर्ण असली पाहिजेत, पूर्ण पान असलं पाहिजे, त्याला मध्ये कीड लागलेली वगैरे पान घेऊ नका, कीड लागलेलं पान आपल्याला नको, पूर्ण पान घ्यायचं। अशी आपल्याला 11 पानं घ्यायची। किती? 11 पानांना स्वच्छ धुवायचं, धुवून त्यांना पुसायचं। पुसल्यानंतर हळद आणि पिंज यांचा तिथे म्हणजे त्या प्रत्येक पानावर हळद आणि पिंजीचं असं टिंब लावायचे आपल्याला। आणि नंतर काय करायचं, ते एका धाग्यामध्ये आपल्याला ओवायचे। ती 11 पानं आपल्याला एका धाग्यामध्ये ओवायची आहेत। आणि हे तोरण तुम्हाला 5 गुरुवार तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला लावायचं आहे। 5 गुरुवार म्हणजे उद्याच्या गुरुवारपासून सुरुवात करून तुम्हाला हे 5 गुरुवार करायचे आहेत। आणि हे जेव्हा तुम्ही तोरण लावता, तेव्हा त्या तोरण म्हणजे जे तोरण तुम्ही लावलेलं आहे त्याला तुम्ही धूप दीप आणि म्हणजे विधिवत त्याची पूजा करायची, विधिवत पूजा करायची आणि म्हणायचं की माझ्या घरामध्ये सतत मांगल्याचं वातावरण राहू दे। कारण जे आंब्याचं तोरण, आंब्याच्या पानांचं तोरण हे मांगल्याचं प्रतीक आहे। प्रत्येक ज्या वेळेला चांगल्या गोष्टी घडल्या म्हणजे केल्या जातात आपल्या म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये, जिथे जिथे चांगल्या गोष्टी म्हणजे ज्या लग्न असू दे, मुंज किंवा जे काही चांगल्या गोष्टी असतात, पूजा असू दे किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला आंब्याच्या पानांचाच वापर केला जातो। म्हणून आंब्याची पानं ही मांगल्याचं प्रतीक आहे। तेव्हा उद्याच्या गुरुवारपासून 5 गुरुवार तुम्हाला हा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे। आणि हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमच्या घरामध्ये अतिशय चांगल्या आणि मांगल्यमय गोष्टी घडणार। त्यामुळे उद्याच्या गुरुवारी जे 2024 हे साल तुम्हाला हे 5 गुरुवार जर तुम्ही उपाय करून बघितला तर तुम्हाला 2024 हे साल अतिशय चांगलं जाणार आहे। हा उपाय 2 गुरुवार तुम्ही हा उपाय केल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की आपणाला हे 2024 साल अतिशय चांगलं जाणार आहे। कारण ज्यांना शनीची 7.5 आहे किंवा ज्यांना कोणाच्या पत्रिकेमध्ये काही दोष आहेत ते सगळे हळूहळू कमी होणार। पण या गोष्टीला सातत्य ठेवलं पाहिजे। कारण एक गुरुवार केला आणि आता मला काही अनुभव आला नाही, आता मी दुसऱ्या गुरुवारी करणार नाही, तर असं करून चालणार नाही। आपल्याला हा 5 गुरुवार उपाय करायचा आहे। पहिल्या गुरुवारी लावलेलं तोरण दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला ते काढून एका चांगल्या जागी विसर्जन करायचं आहे आणि परत नवीन तोरण लावायचंय। असे आपल्याला 5 गुरुवार करायचे आहेत। हे उपाय करून बघा, याला तुम्हाला खर्च नाही, तुमचा वेळ वाया जाणार नाही, पण त्याचा तुम्हाला मात्र चांगला उपयोग होईल। हे उपाय करायचे, करून बघा, त्याचे काय अनुभव येतात ते तुम्ही शेअर करा। तुम्ही जे तुमचे अनुभव शेअर करतात ते दुसऱ्यांना तुमचे काय जे चांगले अनुभव आहेत ते दुसऱ्यांना म्हणजे समजतात, दुसऱ्यांना त्याचा उपयोग होतो आणि त्यामुळे लोक म्हणतात की हा याने केला, याला चांगला अनुभव आला, तर मग मला काय येऊ नये, म्हणून दुसरे देखील याचा हा उपाय करतात। आणि आपल्यामुळे जर दुसऱ्याला फायदा होत असेल तर तो आपण नक्की करून द्यावा। त्यामुळे हे उपाय तुम्ही करा। तुमचे जे काही अनुभव असतील ते मला शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।